श्री स्वामी समर्थ। आज आमच्याकडे थोडं भात शिल्लक राहिलेलं आहे, आम्ही ते फोडणीला टाकणार आहे। इकडे भात फोडून घेतलेलं आहे सगळं, त्याच्यावर लाल तिखट घालायचं आहे, पावभाजी मसाला घालायचा आहे, पुन्हा सब्जी मसाला घालायचा आहे, पुन्हा किचन किंग मसाला घालायचा आहे। त्याच्यावरती थोडं मीठ टाकायचं आहे। इकडं कढई ठेवून घेतलेलं आहे, ते तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालंय, जिरे मोहरी टाकायचं आहे, मग कढीपत्ता टाकायचा आहे, पुढे कांदे टाकायचे, त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, त्याच्यात फ्रोझन मटार टाकणार आहे मी। नंतर आपण त्याच्यात आता शिमला मिरची, फ्लावर आणि कोबी घालणार आहे। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडं आपण बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे कलर येण्यासाठी। चिग्रूपूड भरपूर आता त्याच्यात आपण सगळं भात ओतून घ्यायचं आहे, मग तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता थोडं कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेणार आहे। स्वामी समर्थ। आज आम्ही पोहे बनवणार आहे। इकडे पोहे भिजवून घेतलेले आहेत, त्याच्यावर आपण मीठ, हळद आणि साखर घालून घेतलेलं आहे। इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यात जिरे मोहरी टाकायची आहे। इकडं आपण फुटाणे घेतलेले आहेत आणि मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे। आमच्याकडे शेंगा संपून गेलेला आहे, तर आम्ही त्याच्या शेंगाचं कूट वापर करणार आहे। आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, मग नंतर हिरवी मिरची टाकायची आहे, मग फुटाणे टाकायचे, नंतर आपण त्याच्यात मटार टाकून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यात कांदे टाकायचे, भरपूर कांदा टाकायचा।
बघू शकता इकडं आपण आता पोहे फिरवून घेऊ लागलेला आहे. आता आपण ह्याच्यात शेंगाचं कूट घालणार आहे. आमच्याकडचं शेंगा संपलेलं आहे तर आम्ही कूट केलंय त्याचं. ते कूट आपण ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. पोहे आता रेडी झालेला आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्यायचंय. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही मिक्स भाजी बनवणार आहे. इकडे बटाटे चिरून घेतलेले आहे, शिमला मिरची, फ्लावर आणि इकडे फ्रोझन मटार घेतलेला आहे आपण. आम्ही आज मिक्स भाजी बनवणार आहे. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी घालायचंय. त्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. नंतर त्याच्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यात लाल तिखट टाकणार आहे. नंतर त्याच्यात हळद टाकायचं आहे. नंतर मीठ टाकायचं आहे. नंतर आपल्याकडे हे किचन किंग मसाला आहे सुहानाचं, ते टाकायचं आहे. नंतर सब्जी मसाला टाकायचा आहे. हे पण आता व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर आपण त्याच्यात फ्रोझन मटार टाकायचा आहे. हे भाजी आपण आता व्यवस्थित परतून घ्यायचंय. आपली ही भाजी आता रेडी होणार आहे. हे आपण उकळल्यानंतर, हे भाजी वाफवल्यानंतर ह्याच्यात आपण शेंगाचं कूट घालून घ्यायचंय. मग ही आपली मिक्स भाजी रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही डाळ तडका बनवणार आहे. तिकडे कुकरला डाळ शिजवून घेतलेला आहे. टोमॅटो चिरून ठेवलेले आहेत. इकडे कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे. इकडे आम्ही सगळे गरम मसाला, सांबर मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट, कसुरी मेथी घेतलेली आहे.
इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण जिरे मोहरी टाकायचं आहे. इकडं आम्ही चिंच घेतलेला आहे, बेडगी मिरची घेतलेली आहेत फोडणीसाठी. पोहे ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ दामरे ओ ताई. आपली जिरे मोहरी इकडं तडतडलेली आहे. आपण त्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्यात बेडगी मिरची टाकायची आहे. नंतर आपण त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, सांबर मसाला, लाल तिखट आणि कसुरी मेथी टाकणार आहे. नंतर आपण त्याच्यात थोडी चिंच टाकून घेणार आहे. नंतर कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावरती चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपलं हे फोडणी तयार झालेलं आहे. आपण आता कुकरला लावलेली डाळ ह्याच्यात ओतून घेणार आहे. आपण त्याच्यावरती आता खिसलेलं खोबरं टाकून घेणार आहे. बघू शकता ही आपली डाळ तडका आता रेडी झालेली आहे. आपला डाळ तडका रेडी झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.